विद्येची देवता येते आवाज. विद्येची देवता माता सरस्वती, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले, तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन. तसेच आपल्या या आयडियल एज्युकेशन सोसायटीचे जनक सन्माननीय स्वर्गीय अण्णासाहेब पांगारकर, स्वर्गीय दादासाहेब खापरे, स्वर्गीय आप्पासाहेब मुरेकर आणि या आपल्या नवीन इमारतीचे उद्धारकर्ते आदरणीय स्वर्गीय योगेश भाऊ पांगारकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय मुख्याध्यापिका सौ मुरेकर मॅडम, माननीय पर्यवेक्षक श्री आठवर सर, IAS सोसायटीच्या सन्माननीय सदस्या सौभाग्यवती देशपांडे मॅडम, उपस्थित मान्यवर आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 1 मार्च 1986 हा माझा शाळेचा पहिला दिवस आणि आज 31 जुलै 2021 म्हणजे शाळेतील शेवटचा दिवस. म्हणजे 35 वर्ष 5 महिने एवढा सहवास या शाळेसोबतचा. आणि म्हणून सर्वप्रथम मी या वास्तूच्या मातीला नमन करते आणि माझ्या 2 ओळीचे काव्य या वास्तूला अर्पण करते. धन्य ही वास्तू आणि पुण्य ही माती, धन्य ही वास्तू आणि पुण्य ही माती, या 35 वर्षात जुळली आमची अविस्मरणीय अशी नाती, अविस्मरणीय अशी नाती. आली येथे तेव्हा होते मी सान, आली येथे तेव्हा होते मी सान, आणि या वास्तूमुळेच मिळाला मला मान आणि सन्मान, मान आणि सन्मान. थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने झाले मी अज्ञानातून ज्ञानी, थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने झाले मी अज्ञानातून ज्ञानी, आणि प्रामाणिकपणे कर्तव्याचे पालन करून झाले मी समाधानी, झाले मी समाधानी. मोठ्यांनी केले कोडकौतुक, मोठ्यांनी केले कोडकौतुक आणि लहानांनी दिला मान, मोठ्यांनी केले कोडकौतुक आणि लहानांनी दिला मान. आणि म्हणूनच हा 35 वर्षाचा सेवाकाळ गेला आहे माझा खूपच छान, गेला आहे माझा खूपच छान. या शाळेने मला खूप खूप म्हणजे सर्वच काही दिले हो. सर्वात प्रथम मला एक ओळख दिली, गर्ल्स हायस्कूलच्या मॅडम. गर्ल्स हायस्कूलच्या मॅडम हे वाक्य जेव्हा माझ्या कानावर पडते तेव्हा खूप अभिमान वाटतो मला स्वतःचा आणि खूप काही मिळवल्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे एक स्थिर स्थावर आयुष्य. ज्या दिवशी या शाळेत मी नियुक्त झाले ना, त्याच दिवशीपासून माझ्या भविष्याची चिंताच संपली. आयुष्यातील 35 वर्ष खूप मजेत गेले माझ्या विद्यार्थिनींसोबत. शाळेत आले की या निरागस छोट्या छोट्या मुलींसोबत शिकण्यात आणि शिकवण्यात कसा दिवस संपत होता आणि कसे हे 35 वर्ष संपले मला कळलेच नाही. म्हणून मला येथे म्हणावेसे वाटेल, मुलींनी भरलेली शाळा, सभोवती सहकाऱ्यांचा वेढा, मुलींनी भरलेली शाळा, सभोवती सहकाऱ्यांचा वेढा. हरवतील आता हे क्षण आनंदाचे, हरवतील आता क्षण हे आनंदाचे. उरेल फक्त आठवणींचा सडा, उरेल फक्त आठवणींचा सडा. या 35 वर्षात मी खूप शिकले आणि खूपच आनंद उपभोगला. या शाळेत जेव्हा मी लागले 1986 तेव्हा नानासाहेब म्हणजे खूपच चांगले आम्हाला मुख्याध्यापक मिळाले आणि त्यांच्या काय कडक शिस्तीत मी तयार झाले आणि तिथून मला एक एक गोष्ट शिकायला मिळाली. सर्वात म्हणजे 1986ला जॉईन झाले आणि लगेच त्यांनी मला गाईडच्या ट्रेनिंगला पाठवले.
ते ट्रेनिंग 10 दिवसाची होती मुक्कामी. 10 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितल्या. तेव्हा मी लगेच एक कविता तयार केली आणि तिथे सादर केली. तिथे जे तेव्हा काय गाईड कमिशनर वगैरे सगळे जेवढे उपस्थित होते त्या सगळ्यांना खूप आवडली. आणि तेव्हा मला त्यांनी शीघ्र कवयित्री म्हणून माझ्या शाळेचं कौतुक केलं. मला खूप म्हणजे अभिमान वाटला. तेव्हा चांगलं वाटलं की नाही काय आपण काहीतरी करू शकतो, बोलू शकतो. आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी म्हणजे तेव्हा नानासाहेब होते, त्याच्यानंतर कुंटे मॅडम HM असताना त्यांनी इन्स्पेक्शन व्हायचे तेव्हा स्काउट गाईडचे. तर ते इन्स्पेक्शनला आले आणि तेव्हा मॅडमला सांगितलं तुमच्या ह्या मॅडम तर म्हणे शीघ्र कवयित्री छान कविता करतात म्हणे. तेव्हा मॅडम म्हणत होत्या हो का गं मीना, मला तर माहीतच नाही, सांगितलंही नाही तो. म्हणजे मला काहीतरी करायचं होतं आणि करतही होते आणि खूप आवडतही होतं आणि आनंद मात्र मनापासून घेत होती मी शाळेच्या नोकरीचा. दुसरे उदाहरण म्हणजे 1992मध्ये MCCचे 21 दिवसाचं ट्रेनिंग होतं मोझरीला. तेथे सुद्धा 4 जिल्ह्यातील शिक्षक होते आणि त्या ठिकाणी मी निबंध लिहिला होता आणि त्या निबंधालासुद्धा आपल्या शाळेला 2य क्रमांक मिळाला होता. हे सुद्धा मला इथे सांगायचे आहे. आणि तिसरे म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणीचे 21 दिवसाचं ट्रेनिंग होतं अमरावतीला. आपल्या शाळेतल्या सुरजुसे मॅडम, अकर्ते मॅडम होते, बॉईज हायस्कूलचे गिरीश सर पण होते आणि त्या ठिकाणी वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती शिक्षकांसाठी. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या शाळेला 2रा क्रमांक मिळाला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला 8 दिवसापासून 15 महिन्यापासून या सगळ्या आठवत आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे इथे सांगायचं वाटतं. तसं जेव्हा आम्ही लागलो तेव्हा दोन्ही सत्रात म्हणजे प्रत्येक सत्रात एक इन्स्पेक्शन व्हायचे आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये म्हणजे पहिल्या सत्रात एक दिवाळीच्या अगोदर आणि दुसऱ्या सत्रात एक. तर तिथे पाठटाचन, वर्ग निरीक्षण, पाठ निरीक्षण सगळंच पाहत होते. तर त्या दैनिक टाचनासुद्धा मला 2दा गुड शेरा मिळालेला आहे ना मॅडम. आणि विज्ञान प्रदर्शनीत सुद्धा बक्षीस बऱ्याच वेळा, नंतर गाईडचे कॅम्प खूप म्हणजे खूप आनंदाने मी सगळे कामं केलेले आहे आणि मला खूप आनंद मिळाला आहे त्याच्यात. आता मात्र उद्यापासून निवांत, कसलीच घाई नाही आणि घाईशिवाय मात्र मजाच नाही हो. शिस्त नाही, वेळेचं बंधन नाही, नवीन काही शिकता येणार नाही, सहकाऱ्यांच्या भेटी नाही, विचारांची देवाणघेवाण नाही. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. उत्तुंग शिखर गाठू दे या माझ्या शाळेला, प्रार्थना करते ईश्वर चरणी, प्रार्थना करते ईश्वर चरणी. माझ्या मैत्रिणींसाठी 35 वर्ष एकत्र आम्ही राहिलो. माझ्या मैत्रिणींसाठी एक छोटीशी कविता मी सादर करणार आहे. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, रोज शाळेत आल्यावर नजरेनेच मला शोधणारी, नजरेनेच मला शोधणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, नजर पडताच मी ठीक, तू ठीक आहे ना, हे डोळ्यांनीच सांगणारी, हे डोळ्यांनीच सांगणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, काल काय घडले हे आज सांगण्यास धडपडणारी, हे आज सांगण्यास धडपडणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, न विचारता मनातील भावना व्यक्त करणारी, न विचारता मनातील भावना व्यक्त करणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, थोडी साधी आणि हटके दिसणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, थोडी साधी आणि नेहमीच हटके दिसणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, नेहमी हसतमुख असणारी आणि मला हसवणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, खूप गप्पा मारणारी आणि मनसोक्त बोलणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, कायम माझी बाजू घेणारी आणि प्रसंगी रागावणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, नेहमीच धीर देणारी आणि खंबीरपणे साथ देणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, चेहरा बघताच मनातील भाव ओळखणारी आणि पडलेला चेहरा बघून कुणी नसताना हळूच पाठीवरून हात फिरवणारी.
हळूच पाठीवरून हात फिरवणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, सर्व दुःख वाढवणारी आणि दुःख कमी करणारी. असावी एक मैत्रीण फक्त तुझ्यासारखी, नेहमीच सोबत असल्याची जाणीव असणारी, नेहमीच सोबत असल्याची जाणीव असणारी. या शाळेत जेव्हा मी आले पहिल्यांदा, तर या शाळेचा रस्ता मला दाखवला माननीय आदरणीय श्री खेरडे सरांनी. आमचे म्हणजे तेव्हाचे जे सुदाम काका देशमुख कम्युनिस्ट पक्षाचे होते, तर त्यांच्या सहवासात असणारे हे खेरडे सर आणि त्या सुदाम काकाच्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्या शेजारी राहायचे, कुंडे काका म्हणून. त्यांचं आणि खेरडे सरांची बैठक नेहमी बसायची आणि त्या कुंडे काकांना सांगितलं खेरडे सरांनी की बा आम्हाला एक SCचे DEDचे कॅन्डिडेट पाहिजे. मग त्या कुंडे काकांनी मला सांगितलं, म्हणजे शेजारी आमच्या, आणि सरांनी मग मला घरी बोलावलं आणि विचारलं. तर म्हणे या मग तुम्ही तिथे इंटरव्ह्यू आहे. तेव्हा असंच होतं, जास्त म्हणजे खूप हे नव्हतं. तर तेव्हा त्यांनी मला शाळेत बोलावलं, अर्ज वगैरे लिहा म्हणे. मग मी इंटरव्ह्यूसाठी आली. इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पांगारकर म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे बसल्या होत्या, माझ्या आजोबांच्या वयाच्या. खूप मोठा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि खूपच भारदस्त व्यक्तिमत्व होते तिघेही. तिथे गेल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं बापरे, आपला आता इंटरव्ह्यू होणार. पहिलाच इंटरव्ह्यू होता. गेल्यानंतर त्यांनी मग माझा अर्ज आणि माझे कागदपत्र पाहिले. कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अर्ज पाहिल्याबरोबर अरे अक्षर छान आहे म्हणे तुझं, म्हणजे कौतुक केलं त्यांनी. त्याच्यानंतर मार्कलिस्ट पाहिलं. 10वीला मला तेव्हा फर्स्ट क्लास होता. तेव्हा फर्स्ट क्लास वगैरे असे क्वचित म्हणजे नव्हते मिळत जास्त. तेव्हा 10वीला मला फर्स्ट क्लास होता. त्यांच्यानंतर त्यांनी DEDची मार्कलिस्ट पाहिली. त्या DEDला मला फर्स्ट क्लास होता. हुशार आहे म्हणे मुलगी, खेरडे सरांना म्हणत होते. आणि तिथून माझी हिंमत खूप वाढली की नाही गड्या आपण नोकरी करू शकतो. म्हणून त्यांनासुद्धा मला आज त्यांचीसुद्धा आठवण खूप प्रामुख्याने होत आहे. त्याच्यानंतर मला घडवण्यात माझ्या प्रायमरी शिक्षिका, त्यांचेसुद्धा मी यावेळेस आभार मानू इच्छिते. त्यांनी मला 1 ते 4 खूप चांगलं तयार केलं. पाठांतर हे वगैरे खूप छान. आणि इतकं पाठांतर घेतलं त्यांनी की 4थ्या वर्गात मी स्कॉलरशिपच्या परीक्षेतसुद्धा पास झाली होती. त्याच्यानंतर 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा मी पास झालेली आहे. म्हणजे 5व्या वर्गापासून मी स्कॉलरशिप घेते आहे. आणि त्याच्यानंतर मग 10वीत म्हणजे माझ्या सगळ्या शिक्षकांनी खूप लाड करत होते. आणि म्हणजे प्रायमरीचे शिक्षक तेव्हा 3ऱ्या-4थ्या वर्गापासून मी बोर्डवर लिहिते. म्हणजे प्रश्नाची उत्तरं, ते 4थ्या वर्गात आपले जमा खर्चाचे गणित होते की नाही, ते जमा खर्चाचे गणित खूप अचूक करत होती मी. तर माझ्या म्हणजे 4थीच्या शिक्षिका खूप लाड करायच्या. त्याच्यानंतर 5 ते 7मध्ये जानकीमेमध्ये शिकली. तिथे त्या शिक्षिकासुद्धा मला ते आपले 10वीचे ते वृत्त गण वगैरे पाडतात की नाही, तर ते सुद्धा ते उदाहरणं मला बोर्डवर लिहायला सांगायचे. म्हणजे मी प्रत्येकजण मला माझ्या आयुष्यातलं यावेळेस सगळे आठवत आहेत. त्या शिक्षकांनीसुद्धा माझे निबंध वाचन दाखवत होत्या वर्गात. त्याच्यानंतर 11वी-12वीत मी सिटी हायस्कूलमध्ये शिकले. तर तेव्हाचे ते तारे सर आणि जुगादे सर होते, ते सुद्धा माझा निबंध वर्गात वाचून दाखवत होते. म्हणजे सरांनी माझं खूप कौतुक केलेलं आहे. म्हणजे कौतुक करायचं असं नाही की बा लिहिला निबंध ठेवून दिला. त्याच्यामुळे मी माझ्या शिक्षकांकडून शिकले होते की मुलींना कौतुक केलं की मुलींना चांगलं प्रोत्साहन मिळते आणि मुली घडतात. आणि म्हणून मी आज जे घडले ते माझ्या सगळ्या प्रायमरी शिक्षक, हायस्कूल शिक्षक या सगळ्या शिक्षकांपासून मी घडले आहे. आणि तेच सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात मी कितपत यशस्वी झाले हे आपण आता या सगळ्याच्यातून मला ऐकवलंच आहे. आभाराच्या सर्वात वर नाव राहील माझ्या आजीचे व माझ्या बाबांचे. माझ्यातील प्रत्येक चांगल्या गुणाचे बी माझ्या आजीने व बाबांनीच पेरले आहे. आज मी नाही, आज ते दोघंही नाहीत, पण त्यांच्या आशीर्वादाच्या रूपात नेहमी ते माझ्यासोबत असणार आहेत. आयुष्यातील एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय राहणार नाही. त्यानंतर आणखी आभार मानायचे म्हणजे
आभार मानणार मी माझ्या आदरणीय मामांचे. खरंच आज मी त्यांच्यामुळेच हे सर्व करण्यास येथे येऊ शकले. ते म्हणजे असे की मला DED वगैरे काहीच समजत नव्हते. शिक्षिका कसे बनावे लागते हे सुद्धा माहीत नव्हते. मला 4 काका व 1 आत्या. आत्याचे मिस्टर म्हणजे माझे मामा, ते अमरावतीला राहायचे. आम्ही लहानपणी आत्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत वगैरे जात होतो. आत्या व मामाचा आम्हाला खूप लळा होता आणि आहे सुद्धा. आता सध्या माझे मामा आमच्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी मात्र सतत माझ्यासोबत राहणार आहे. तेव्हा मामांनी परस्पर DEDला माझा फॉर्म भरला आणि माझा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर लागला. त्यानंतर मी अचलपूरवरून अमरावतीला रवाना झाले आणि 2 वर्षात शिक्षिका बनून आपल्या शाळेत रुजू झाले. त्यानंतर आभार मानेल मी माझ्या सर्वात मोठ्या काकूंचे. कारण DEDला असताना तसेच आयुष्यातील पूर्ण शिक्षणात त्यांनी मला आर्थिक मदत केली. एकदाचा एक प्रसंग सांगते. माझे काका आर्मीत होते. मी DEDला असताना एकदा ते सुट्टीवर आले. अमरावतीवरून अचलपूरला जाताना पोरीला भेटायला हॉस्टेलवर आले. सर्व मुली खाली सकाळच्या वेळ असल्यामुळे चहासाठी आल्या होत्या, पण मी मात्र चहाचे पैसे देऊ शकत नव्हते म्हणून वरच होते. काका भेटायला आले तेव्हा हॉस्टेलवर कोणीही भेटायला आले की मुली लगेच गोळा व्हायच्या, कोण पाहिजे म्हणून विचारायच्या. त्या सर्व मुलींमध्ये मला काका शोधायला लागले. मी न दिसल्यामुळे काका जरा घाबरले आणि मीना भिसे पाहिजे म्हणून बोलले. लगेच मुली मला वर आवाज देऊ लागल्या. मी खाली आले. खाली काका दिसल्याबरोबर मला खूप आनंद झाला, कारण मला सहसा कोणी भेटायला येऊ शकत नव्हते. आत्या व मामा मात्र यायचे किंवा शनिवारी रविवारी मीच त्यांच्याकडे जायचे. काका भेटल्यावर काकांनी विचारले, सर्व मुली खाली आणि तू मात्र वर असे का? कारण सांगू शकत नव्हते, पण काका जरा काळजीत वाटले म्हणून चहाचे 20-25 रुपये महिना जास्त द्यावा लागतो म्हणून मी चहा घेत नाही. आता ही चहाची वेळ आहे आणि म्हणून मी वर होते. आणि तेव्हापासून काका मला थोडे जास्त पैसे देत होते. त्यानंतर मी आजच्या या दिवशी मी माझ्या मुलांचे देखील कौतुक करेन, कारण त्यांनी सुद्धा हे 35 वर्ष आनंदित ठेवण्यासाठी मला अनपेक्षितपणे मदत केलीच आहे. कारण कधीच कुणीही कशाचीच तक्रार किंवा हट्ट केला नाही. सकाळी मी त्यांच्या अगोदर शाळेत यायची व संध्याकाळी त्यांच्यानंतरच घरी पोचायचे. बिचारे आपापले स्वतःच तयार व्हायचे, शाळेत जायचे व संध्याकाळी माझी वाट बघत बसायचे. मी घरी आल्यावर मात्र दिवसभराच्या शाळेतील घडामोडीची उजळणी व्हायची. आतासुद्धा नोकरीला लागल्यानंतर दररोज आमचे संध्याकाळी रात्री दिवसातील सर्वच ठळक घडलेल्या गोष्टीपासून सकाळ संध्याकाळी जेवणातील भाजीपर्यंत आमच्या गप्पा असतात. आणि आजच्या दिवसाबद्दल तर सर्वांनाच आतुरता व काळजी होती. आजचा दिवस कसा जाईल आजचा हा दिवस तिचा. आणि बघा, सर्व आपापली कामे टाकून आज मला या दिवशी सावरायला आली. माझी सून व मुलगी यांनी आजच्या दिवशी घालायची साडीसुद्धा तयार करून आणली. केवढंही कौतुक आणि काळजी. आणि म्हणून मी आजच्या दिवशी त्यांचेसुद्धा कौतुक करेल व आभारही मानेल. यानंतर माझा भाऊ व भावजय दर शुक्रवारी रात्री फोन यायचा, ताई उद्या येशील का? शाळेत येणार आहे का? हो म्हटले म्हणजे उद्याची तयारी करायची. माझ्या आवडीची भाजी, कधी इडली, कधी अप्पे असा मेनू असायचा. शनिवारी सकाळी शाळा झाली की अचलपूरला जायची. गप्पा गोष्टी, आरामात जेवण व रात्रीच्या डबासुद्धा माझी वैशू मला नियमितपणे द्यायची. म्हणजे पूर्ण शनिवार स्वयंपाकाला सुट्टी असायची. आता काही असा शनिवार येणार नाही. त्याच्यानंतर मी आभार मानेल माझ्या आईचे. आईने मला अगदी सुरुवातीपासून खूप साथ दिलेली आहे. माझ्या 3 लेकरांचं सगळं माझ्या आईमुळे म्हणजे मला काहीच जाणवलं नाही. माझ्या मुलांचं बालपण वगैरे माझ्या आईमुळे मी सगळंच प्रत्येक काम यशस्वी करत गेली.
आणि माझ्या मुलांनासुद्धा माझ्या आईमुळे मी घडवू शकली. त्याच्यानंतर माझ्या लहान लहान बहिणी होत्या, त्यांनीसुद्धा माझ्या मुलांना घडवण्यात मला खूप मदत केली. त्याच्यानंतर यांनीसुद्धा म्हणजे मी फक्त शाळा करायची, बाकी घरची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली होती मुलांना घडवण्याची. म्हणजे मी अगोदर माझा मोठा मुलगा 7व्या वर्गात असेपर्यंत मी अचलपूरला राहिली, जवळपास 13 वर्ष अचलपूरला राहिली. मुलगा 7व्या वर्गात गेला. मुलं सकाळी शाळेत जायचे, दिवसभर घरी राहायचे आणि मी शाळेत यायची दिवसभर. मग तर मुलं घरी खूप कारभार करायचे, या शेतात जा त्या शेतात जा. तर कधी दगड लागायचे त्यांना. मी म्हटलं हे काही बरोबर नाही, कारण हे फक्त शनिवार रविवारी यायचे. त्याच्यामुळे मला मग मुलांचं टेन्शन आलं की नाही गड्या, आपण दिवसभर शाळेत राहू, मुलांकडे आपलं दुर्लक्ष होऊ. आणि म्हणून मग मी माझा मोठा मुलगा 7व्या वर्गात असताना मी कापूस तळणीला शिफ्ट झाले. म्हटलं नाही, यांची मुलं यांच्या ताब्यात देऊन द्यायचे, आपण नोकरी करायची. पण त्यांनी मला नोकरी सांभाळली आणि मुलांचं सगळं अगदी कागदपत्राचं मी काही केलं नाही. म्हणजे अक्षरशः 10वीपर्यंत आमच्या गावात शाळा होती, 11वी-12वीला संगईमध्ये म्हणजे अंजनगावला यायचं होतं. त्याच्यामुळे मुलं तरी बसने किंवा मुलांनाही नाही येऊ दिलं त्यांनी. मुलांनासुद्धा ट्युशन 11वी-12वीची ट्युशन त्यांनी गाडीवरच पोहोचून द्यायचे आणि मुलीला तर एक दिवससुद्धा त्यांनी बसने किंवा ॲटोनी पाठवलं नाही. स्वतः 2 तास ट्युशन होईपर्यंत ते बसस्टॉपवर कुठेही थांबायचे आणि मुलींचं ट्युशन झाल्यावरच ते घरी परत यायचे मुलीला घेऊन. म्हणजे असं पुष्कळ खडतर प्रवास आमचा हा 35 वर्षाचा झाला. आणि शेवटी या 35 वर्षात चुकून माझ्याकडून कोणाची जर मनं दुखावली असेल तर खरंच मनापासून सॉरी. आपण सर्वांनी माझ्यासाठी हा एवढा मोठा सोहळा आयोजित केला, त्यासाठी आपल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ मुरेकर मॅडम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आयोजकांनी कार्यक्रम उत्तम प्रकारे सादर केला, त्यासाठी त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. मला एक सांगायचं आहे, देशपांडे सरांना मला वाटते 11वीत असताना मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. ते वादविवाद स्पर्धेत वगैरे सिटी हायस्कूल जानकीबाईत नेहमी यायचे आणि तेव्हा आम्हाला आमचा जो ग्रुप होता 11वी-12वीचा त्या सगळ्या मुलींना यांचं भाषण खूप आवडायचं. पण मला तेव्हा आम्ही खूप टाळ्या वाजवायचं यांच्या भाषणाला. पण तेव्हा मला वाटलं नव्हतं की माझ्या सेवानिवृत्तीचं भाषणसुद्धा हा मुलगा करेल. कारण आज मला खूप आनंद झाला. सरांनी माझ्या सेवानिवृत्ती भाषण त्यांनी दिलं, जो माझा तो सर बहुतेक तेव्हा 8व्या वर्गात वगैरे असतील. तर मला आवडणाऱ्या मुलाने माझ्या आजच्या दिवशी भाषण करावं, हे मला खूप आनंदाने आनंद दिला आहे. त्याच्यानंतर 4 ओळी शीतलसाठी. 15 वर्षापूर्वी शीतल, तुझी भेट 15 वर्षापूर्वी झालेली सुंदर रम्य अशी पहाट आणि कधीच न संपणारी सुखद व हवीहवीशी वाटणारी वाट. आणि या वाटेवर तुझी असू दे नेहमीच मला साथ, नेहमीच मला साथ. चुकून कोणाचे काही आभार मानायचे व्यक्त राहिले असतील तर सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि शेवटी या 4 ओळीने मी माझे मनोगत संपवते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतच राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतच राहील. एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील, एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील. कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही स्मरणात राहील. धन्यवाद. तुमच्याकडे बोलत आहे संदेश उईके सर, आणि उईके सरांचा सुद्धा मला इथं आभार पर्सनली करावं लागेल. कारण सरांनी मला जेव्हा म्हटलं तेव्हा, सर माझी बस जाईल ना, मला प्लीज पोहोचून द्या ना. सर सगळे कामं सोडून, मॅडम आठवड सरांना विचारांना विचारलं आठवड सरांना तुम्ही अगदी फास्ट गाडी चालून मला माझी बस खूपदा सरांनी पकडून दिलेली आहे. सर माझी बस गेली तर मला पुन्हा 1 तास वेळ होईल. आणि सरांनी मला खरंच खूप वेळ, आणि त्याच्यानंतर शीतलनी सुद्धा माझ्या अगदी निघालेली बससुद्धा पकडून दिली हो शीतलनी माझी. शीतल थांब पण शीतल नाही ना मॅडम, थांबाना वेळ होईल ना. मग शीतलने सुद्धा खूप हे गेली. बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी अनु 11 वाजता जेव्हा मी शाळेत यायची की नाही,
तर मॅडम थकल्या, घ्या पाणी प्या ना, लगेच बॉटल समोर करायची, मॅडम घ्या पाणी प्या. म्हणजे अगदी प्रत्येकजण अशी स्वतः येऊन चौकशी करायची आहे. म्हणजे मोठे तर करतातच कौतुक, पण लहानांनी कौतुक केलं ना ते खूप छान वाटते. ह्या सगळ्या माझ्या लहान बहिणी ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे अगदी ज्योती, म्हणजे माझंच जाऊ द्या, माझ्या मुलांचं सुद्धा नेहमी मुद्दाम माझ्यासोबत म्हणजे थांबून थांबून कौतुक करायची. मॅडम खरंच मी की नाही तुमच्या मुलाचं गाणं बघितलं, मॅडम असं झालं, खूप म्हणजे सर्वच, कडू मॅडम, करकर मॅडम, मॅडम तुम्ही खूप भाग्यवान आहे, घरी गेल्यानंतर गरम गरम आईच्या हातचं तुम्हाला गरम गरम जेवायला मिळते, खरंच तुम्ही भाग्यवान आहे. म्हणजे या सगळ्या मैत्रिणीची मला खूप खूप आठवण नेहमीच येत राहील. धन्यवाद आणि थँक्यू. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. धन्यवाद. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो मुरेकर मॅडम आपले अध्यक्षीय भाषण मनोगत व्यक्त करतील. आज म्हटलं होतं सगळ्यात शेवटची वेळ माझ्यावर असते आणि ती फार कठीण असते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या श्लोकातले तिन्ही रूप मला भिसे मॅडममध्ये दिसतात. त्या शक्तिरूपेण आहेत, त्या लक्ष्मीरूपेण आहे आणि त्या बुद्धिरूपेण आहे. मी जेव्हापासून या शाळेत आले, मी मॅडमला नेहमी मुलींमध्ये रममाण बघितलेलं. मुलींमध्ये अतिशय त्या खुश असायच्या. स्पेशली मी लागल्यानंतर जेव्हा आम्ही गाईडचं ट्रेनिंग केल्यावर मला करकरे मॅडम, कोमेरवार मॅडमला फार म्हणजे आठवण येते. मी आज माननीय सदस्य असल्या तरी मी सुनंदा मावशी म्हणते या भाषणात. आणि विसे मॅडम गाईड्सबद्दल जे काही आम्हाला ट्रेनिंग मिळाल्यानंतर गाईड काय आहे हे जर थोडं बहुत काही आम्हाला कळलं असेल तर या दोघींमुळे कळलं. आणि कॅम्पमध्ये मुलींसोबतचं त्यांचा वावर मी बघितला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला माहीत आहे की मुलींनी जे काही दिलं आहे ते सगळं, म्हणजे जे काही त्यांनी केलं त्यांच्या नोकरीमध्ये ते सगळं मुलींनी त्यांना दिलेलं आहे. आणि आजच्या भाषणामध्ये कौतुक करायचं त्यांच्या घरच्या लोकांचं, मुलांचं आणि मुलांनी केलेलं आईचं कौतुक हे मी माझ्या आईच्या सेवानिवृत्तीत ऐकलेलं आहे. आणि मला सारखं, म्हणून मी नेहमी मला वाटायचं की पूर्ण परिवार सेवानिवृत्तीच्या दिवशी असेल त्या दिवशी त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हे चिरकाळ त्या माऊलीच्या आठवणीत असतात. आपण आपल्या आईशी जे कधीच इतकं संभाषण करू शकत नाही. घरी आईशी भांडतो, आपण वाद घालतो, मी तर घालते, मला नाही पटलं तिथे आईशी वाद घालते, पटलं तिथे, पण आईला धन्यवाद कधीच नाही म्हणत. ते त्या दिवशी म्हटलं, मी त्या दिवशी म्हटलं. आणि मला खवळी सरांना म्हणून मी नेहमी तुम्हाला खूपदा म्हटलं घरच्यांना बोलवा. मुलं असले आणि मुलांनी जर आपल्या आईवडिलांचं कौतुक केलं, त्यांचा ऋण कधीच, मातृऋण, पितृऋण, गुरुऋण हे कधीच फेटू शकत नाही. आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहायचं आहे, ते फेटूच नाही, मरेपर्यंत त्यांच्या ऋणात आपल्याला राहायचं आहे. पण कधीतरी आपल्या तोंडून दोन जर गोड कौतुकाचे शब्द त्यांना ऐकायला मिळाले तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ते भाग्य आज मिळालेलं असतं. दुसरं त्यांच्या भाषणातनं अजून आवर्जून लक्षात येत आहे त्यांची मैत्री. सुरजुसे मॅडमला आज काय वाटत असेल, मी हे
भिसे मॅडमचं तर मी बघितलं की मॅडम लॉकडाऊन कधी जाणार आणि मला मुली कधी मिळणार, मला मुलींसमोर सेंड ऑफ करायचं आहे, मला मुलींना जेवण द्यायचं आहे. मला माहिती आहे ती खंत किती मोठी आहे. त्या रिटायर्ड होणार म्हणून सुरजविसे मॅडमला काय दुःख होत आहे हे मी, जरी आम्ही सोबत राहत नसू तरी चेहऱ्यावरून मला लक्षात येत आहे की त्यांना काय त्रास होतो आहे. शीतल त्यांच्या सान्निध्यात किती राहिली, कारण शीतलच्या 1 वर्षानंतर मी या शाळेत लागलेली आहे. आणि शीतल मॅडमच्या सान्निध्यात किती राहिली आणि कशी घडली. त्यामुळे मॅडमच्या तोंडून नेहमी मी स्वतः खूपदा की नाही मुलांना तू हे शिकव, आसावरीला तू असं सांग, आसावरीकडून ते हे पाठांतर करून घे, अरुंधतीला लिखाण शिकव. म्हणजे मी तिचं अक्षर, मुख्य म्हणजे अरुंधतीचं अक्षर दिव्य एकदम. तर तिच्या अक्षरावर म्हणजे मॅडमनी विद्यार्थ्यांना घडवलंच, पण त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या आम्ही आमच्या मुलींना पण मार्गदर्शन कसं करावं. घरी गेल्यानंतर त्या तुमच्यावर काय संस्कार करतील बरेचदा त्यांच्या तोंडून तुमच्याबद्दल आम्ही ऐकले. त्यामुळे आमच्या लक्षात येतं की मॅडमने केवळ नोकरी नाही केली, घरही अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळलं. मला माझ्या आजींची आठवण होते. माझी आजी मला नेहमी म्हणायची, एक लक्षात ठेव विद्या, दरवाजावर येणारा भिकारी आशीर्वाद तुला नाही देत, तेरे बाल बच्चे सुखी रहे म्हणतो. म्हणजे तुझे कर्म तुझे मुलं फेडणार. तू जसं वागशील ते तुझ्या मुलांना मिळणार आहे. तुझ्या नशिबात पैसा नाही आहे, तो मुलांच्या नशिबात आहे, म्हणून तिने कमावला. तुम्हाला डॉक्टर जर बनवलं असेल, तुमच्या नशिबात डॉक्टरकी होती, ती तिच्याकडून त्या देवाने घडवून घेतली. माऊली अशी असते. आपल्या नशिबात काही नसतं, आपल्या मुलांच्या नशिबात असतं आणि ते आपल्याला मिळतं. म्हणून आज मी जर काही करत असेल तर मला माहीत आहे माझ्या बाळांच्या हे नशिबात आहे, म्हणून मला ते मिळालं. म्हणून मॅडमला आज जे काही मिळालेलं आहे त्याचा, मॅडमनी जे काही कमावलं, मॅडम खरोखरी हे आजीचे वाक्य मला आज आवर्जून आठवतात. तुमची मुलगी डॉक्टर, मुलं दोघं इंजिनियर, सून MD आहे. तुम्ही केलेले कर्म ते आशीर्वाद खरोखरी तुमच्या कुटुंबाला मिळालेले आहेत. आणि तुमच्या भाषणातनं आणि बऱ्याचशा गोष्टी तर आम्हाला अवगतच नव्हतं. तुम्हाला साहजिक आहे, आम्हाला एवढ्या गोष्टी माहीतच नाही. म्हणून मी आयोजकांना नेहमी म्हणते की यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी यांच्या कालावधीतले लोक बोलवा, आपल्याला ऐकायला मिळेल यांच्यासोबतच्या रंजक कहाण्या. कधी त्या सुखाच्या असतील, कधी दुःखाच्या असतील, कशाही असतील, पण त्या ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातनं आपण घडतो, त्या आठवणीतून आपण घडतो. आणि म्हणून मोठ्या, आणि मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं मॅडम, त्याही दिवशी मी सही करताना तुम्हाला म्हटलं आणि आज परत सगळ्यांसमोर सांगते, मी जशी प्रभारीपद घेतलं, भिसे मॅडमने मला म्हटलं की माझ्या रिटायरमेंटवर तुझी सही हवी. हे आशीर्वाद. मी चेअरवर बसणार नव्हती, पण भिसे मॅडमचे वाक्य मला इतके आठवले की मी ज्या दिवशी त्यांच्या रिटायरमेंटच्या म्हणजे केसवर साईन करत होते तेव्हा मॅडमला मी म्हटलं, मॅडम तुमचे वाक्य आज पूर्ण होतात आहे. आणि अशाच थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मला राहत राहो आणि तुमच्यासारखं आदर्श आणि चांगलं जीवन सगळ्यांनाच लाभो आणि तुमचं पुढील आयुष्य अतिशय उत्तम आणि दीर्घायुष्य जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द ते स्नेहाने जपलेले नाते काही तुटत नसते. धागे असतात जुळलेले मनाची. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम कधीच आटत नसते. यानंतर सौ फटाडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करावे. कार्यक्रमाचा यशस्वीरित्या शेवट करण्यासाठी आभार प्रदर्शन खूप महत्त्वाचे असते आणि ती संधी मला मिळालेली आहे. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती मोरेकर मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आपल्या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या माननीय सौभाग्यवती देशपांडे मॅडम ह्या वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यामुळे त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सौभाग्यवती तायडे मॅडम व श्री तायडे सर
यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री आठवड सर यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेसुद्धा मी आभार मानते. आणि कळत नकळत कुणाचे आभार मानायचे राहिले असल्यास त्या सर्वांचेसुद्धा मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम टीचर हॉलमध्ये केलेला आहे. सर्वांनी सहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी हसण्यात या. ओ अंधाऱ्या रात्रीलाही आशेचे लुकलुकणारे तारे किती हे सांगना. हो आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी हसण्यात या. किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी, काथेंब हे फिरकती पागोळ्या होण्यासाठी. किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी, काथेंब हे फिरकती पागोळ्या होण्यासाठी. साऱ्या खुणा कळतात या, माझ्याकडे वळतात या. हो अंधाऱ्या रात्रीलाही आशेचे लुकलुकणारे तारे किती हे सांगना. हो आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी हसण्यात या. उडती रे गगनिया हे पक्षी कोणासाठी, पाण्यावरी तरंगते ही नक्षी कोणासाठी. मी गेल्या 30 वर्षापासून IS अध्यापिका जुन्या कॉलेजला प्राध्यापिका. माझा सहवास मॅडमशी गेले 30 वर्षापासून. त्या मला म्हणजे मी मोठ्या बहिणीसारख्या. नेहमी चर्चेत आमच्या मुलांचा सहवास असायचा, मुलांचं सांगणं असायचं की मुलगा कशी वागते, मुलगा काय करतो, माझा मुलगा काय करतो. आणि मी पण त्यांना नेहमी हेच सांगायची की माझी मुलगी काय करते, आवर्जून सांगायची. जिथे तिचा काही आमच्या मुलांचं जिथे याचा भाग आला की त्यांच्या
करिअरचा भाग आला की तिथे आम्ही दोघी चर्चा करायचो आणि खूप चर्चा असायची आणि कौतुक असायचं आणि त्या पण मला लहानपणीसारख्या अगदी कौतुकाने माझ्या पाठीवर टाकायची. आणि तेवढंच मला आज त्यांचा तो प्रदीर्घ 35 वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांना निरामय निरोगी आणि निरामय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मॅडम म्हणजे अतिशय आमच्या आवडते मॅडम. त्यांची माझी पहिली भेट आल्यानंतर 2-3 दिवसानंतर मी त्यांच्या सान्निध्यात आले. मला त्यांचा चांगला अनुभव आला. व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलं आणि त्यानंतर बरेचदा अर्थात तू असताना गाडीत तर 2-3दा आली मी. आणि मॅडम मुलींच्या खूप आवडत्या होत्या. मुलींना खूप आवडायच्या मॅडम. आणि टीचिंग पण छान होतं मॅडमचं. अतिशय सुंदर टीचिंग होतं त्यांचं. आणि आज शेवटच्या दिवशी त्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि त्यांना शुभेच्छा. तायडे मॅडम यांच्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की त्या नेहमी मुलांच्या संस्काराविषयी अधिक बोलतात. म्हणजे मला पण सांगतात की तुझी मुलं लहान आहे, त्यांच्याकडनं तू काय करून घे, कशाचं पाठांतर करून घे, हे सगळं ते अगदी व्यवस्थितपणे सांगतात. आणि त्यांचा अधिक भर मुलांच्या संस्कारावरच अधिक आहे की आपण बाहेर असतो घराच्या सतत, तर मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सर्व्हिस करताना मुलांकडे दुर्लक्ष पण करू नका असं त्या आवर्जून मला सांगत होत्या किंवा अजूनही सांगतात. आणि आजच्या या दिवशी म्हणायचं झालं तर त्यांना माझ्याकडून उदंड आयुष्याच्या भरपूर शुभेच्छा. त्यांची आम्हाला नेहमीच खूप आठवण येत जाईल. धन्यवाद. माझ्या अपॉइंटमेंटच्या वेळेला त्यांनी माझ्या मिस्टरांना भरपूर कन्व्हिन्स केलं की नाही तुम्ही करा, पैसे भरा आणि वहिनींना लावा. त्या मला वहिनी म्हणतात. त्यामुळे जोपर्यंत माझी नोकरी आहे तोपर्यंत मला त्यांची आठवण येईलच. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी हे सांगते की मॅडम जेव्हा माझ्या घरी आल्या होत्या, म्हणजे मॅडमला आहेतच की मुलं छान निघाले पाहिजे. तर माझ्या मुलीची त्यावेळेस शिकत असताना तिची वही घेतली, त्याच्यामध्ये काही चुका आहे का बघितल्या आणि त्यानुसार आता हिला पुन्हा काहीतरी शुद्धलेखन लिहायला सांग, हे कर. आणि तुम्हाला सगळ्यांना तर त्यांनी घडवलंच, पण मॅडमची बहिणीचा मुलगा पण बहुतेक तुमच्याजवळ होता, त्याला पण छान, त्याच्यावर पण छान संस्कार झाले पाहिजे म्हणून मॅडमचं जे खूप त्याच्यासाठी योगदान होतं त्याचं मला अजूनच कौतुक आहे. आणि ज्या काही मुली आता शाळेतून गेल्या आहेत त्या जेव्हा कुठे आम्हाला भेटतात आमची आठवण काढतात. त्यासोबत VC मॅडम कुठे आहे हा पहिला प्रश्न त्यांचा असतो. त्याच्यामुळे मला त्यांचं खूप खूप कौतुक आहे एवढं सांगते. आणि आठवण राहणारच. BC मॅडमच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जे मुलांना घडवलं तर खरंच तो एक म्हणजे खरंच खूपच छान पद्धतीने घडवलं. ती माझ्यासाठी एक खूप चांगला आदर्श आहे. आणि माझ्या मुलीच्याही बाबतीत त्या सतत मला म्हणायच्या की तुझी मुलगी फार गोड दिसते. तिच्या माझ्या म्हणजे मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांना बोलवता नाही आलं, पण तरी मी आग्रहाचा आता पुढच्या कार्यक्रमात त्यांना बोलवेल, नक्कीच त्यांच्या कुटुंबाला बोलवेल आणि त्यांना पण बोलवेल. तेवढाच माझा सहवास येईल त्यांच्याशी. आजचा दिवस तर खूपच छान, म्हणजे त्या छान बोलल्या. म्हणजे मी पहिल्यांदाच VC मॅडमला एवढं बोलताना ऐकलं, त्याच्यामुळे आज त्या खूपच छान बोलल्या. आणि एक इच्छा सांगायची आहे मला पण, ते शीघ्र कवी असल्यामुळे त्यांचा कविताचा संग्रह नक्कीच प्रकाशित व्हायला पाहिजे हे सांग. मी करकरे मॅडम. VC मॅडमबद्दल काय सांगायचं. आपण म्हणतो की मूर्ती लहान कीर्ती महान, त्या बाबतीत तसंच खरंच म्हणजे त्या सगळ्यांच्या आवडत्या मुलींच्या याच्यात आम्हाला गाईडमध्ये सतत मदत करायच्या. माझ्या मुलाच्या ॲडमिशनच्या वेळेसचा प्रश्न होता तेव्हा थोडीशी मी म्हणजे खंबीर होऊ शकली नव्हती. तर तेव्हा सांगितलं की मॅडम इथे झालं आहे त्याचं सिलेक्शन वगैरे. तेव्हा मॅडम प्रत्येक वेळेस मुलांसाठी प्रोत्साहित करत होत्या. म्हणजे प्रोत्साहन द्यायच्या. पुन्हा शिक्षकांचं आपलं काही असेल तर समजून सांगायच्या. प्रत्येक मुद्दे मॅडम इतके छान, म्हणजे कोणताही प्रश्न असला की मॅडमनी तो सोडवलाच असं वाटतं. मॅडम काही आपलं दुखलं किंवा बरं नसेल तर मॅडम पटकन पाठीवून हात फिरवायच्या. अगं असे प्रश्न चालूच असतात, त्याच्यातूनच आपण घडत असतो. ह्या गोष्टी खरोखरच त्यांच्या खूप प्रेरणादायी आहे.
आणि त्यांच्या मुलांचं खूप कौतुक, म्हणजे त्यांच्या तोंडातून ते नेहमीच यायचं की माझी मुलं जे झाले तुमचे तसेच होतील, तुम्ही फक्त आतापासून त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या, प्रयत्न करा. आणि ते त्यांनी करून दाखवलं. तो विश्वास त्यांच्या मुलांनी पण दाखवलेला आहे. पुढच्या आयुष्यात त्यांना असंच अजून त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांना चांगलं आरोग्य लावो आणि मुलांनी त्यांच्या ज्या काही आता त्यांचे जे छंद आहेत ते पूर्ण करावे, हेच माझ्या अपेक्षा आहेत. धन्यवाद. सर्वप्रथम मी सौ तायडे मॅडम यांना निरोप समारंभाच्या शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील जीवन खूप निरोगीमय, स्वच्छ जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सौ तायडे मॅडम यांचा सर्वात आवडता गुण म्हणजे त्यांचं अक्षर अतिशय सुंदर, अतिशय मोत्यासारखं. मी जेव्हा नवीन लागलो तेव्हा तायडे मॅडम गणित शिकवायच्या. तर कालांतराने 2 ते 3 वर्षानंतर गणित हा विषय माझ्याकडे आला. मी त्यांना नेहमी मार्गदर्शन म्हणून नेहमी विचारायचो. त्यांच्या गणित शिकवण्याच्या ज्या स्टेप्स होत्या त्या विद्यार्थ्यांना खूप आवडायच्या. मी नवीन होतो तर माझ्या ज्या स्टेप्स होत्या त्या लॉंग असायच्या. मुली नेहमी म्हणायचे की सर थोड्याशा त्या ज्या स्टेप्स आहेत त्या लहान करा. मी तायडे मॅडमला नेहमी विचारायचं, मॅडम हे तुम्ही कसे शिकवता, मला नेमकं सांगा की ह्या स्टेप्स शॉर्ट कशा करायच्या, नेमकं सोप्या पद्धतीनं कसं शिकवायचं. मॅडम मला नेहमी मार्गदर्शन करायचं, सर हे असं घ्यायचं, असं करायचं. त्या पद्धतीने असं म्हणायला हरकत नाही की तायडे मॅडमच्या मार्गदर्शनात आता मी अतिशय चांगलं गणित शिकवतो. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. ठीक आहे, ओके. आणि शेवटचा दिवस त्याच्यावर हां, निरोप समारंभ शेवटच्या दिवशी मॅडमला मी आणखी एकदा शुभेच्छा देतो. मॅडमचा एक नवीन गुण मला निरोप समारंभाच्या दिवशीच समजला की मॅडम चारोळ्या करायचे, कविता करायचे. आणि मॅडमनी शेवटच्या दिवशी जी मैत्रिणीची जी कविता केली ती कविता अतिशय मनाला भिडणारी होती, भावनात्मक होती. जेव्हा ही मैत्रिणीची कविता मी ऐकली अक्षरशः माझ्या डोळ्यातून टपटप पाणी पडले. मी इतरांकडे, माझ्या शिक्षक मित्रांकडे, सहकाऱ्यांकडे बघितले, अक्षरशः सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. अतिशय भावनात्मक प्रसंग होता तो. या भावनात्मक प्रसंगी निरोप समारंभाच्या दिवशी मॅडमला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य त्यांचं निरामय सुखी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भिसे मैडम के बारे में बोलना, तायडे मैडम के बारे में बोलना, बोले तो जैसे हर एक आदमी के मन के अंदर एक शिक्षक की छवि होती है. शिक्षक इस शब्द का अर्थ टीचर्स, मैडम ने बड़ी सुंदरता से, जब मैं यहाँ पर आया तो व्हाट्स द मीन्स ऑफ टीचर. टी फॉर ट्रूथफुलनेस, ई फॉर एजुकेशनल पर्पस, ए फॉर अट्रैक्शन एंड एबिलिटी, सी फॉर कैरेक्टरनेस, एच फॉर हेल्थनेस प्रोवाइड, ई फॉर इमोशन एंड आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. एक व्यक्तिमत्व सामने खड़े रहने के बाद में मैडम में वो सभी गुण देखने को मिले. मानवीय जीवन जीते समय बहुत कम लोग प्रेरणा बनकर हमारे सामने खड़े होते हैं, पर मैडम को जब भी देखा तो ऐसे लगा कि प्रेरणा लेने लायक. संघर्ष में जब मैं यहाँ पर आया मैं भी बहुत ज़्यादा संघर्ष कर रहा था, पर मैडम ने उस समय सांत्वना देते हुए नहीं, आखिर पे सब अच्छा होगा, और आज सभी अच्छा हुआ. मैडम कल से हमारे बीच में यहाँ पर नहीं आएंगे, पर उनका मार्गदर्शन हमेशा हमें मिलता रहेगा. इतना बोल के मैं मेरे दो शब्द. मी अनिल मंगीलाल धिकार. आज आमच्या ज्येष्ठ शिक्षिका माननीय तायडे मॅडम आज इथून शाळेतून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या 35 वर्षाचा जो त्यांचा जो कालावधी आहे त्यांनी आपल्या शाळेला दिलेला आहे ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांचं होतं. विद्यार्थ्यांसोबत त्यांचं शिकवणं, त्यांना गाईडलाईन करणं किंवा त्यांच्या अडचणी सोडवणे हे त्यांना खूप आवडायचं. त्याचप्रमाणे त्यांना योग्यरीत्या त्यांना शिकवणे हे पण त्यांचं उत्कृष्ट असं गुण मला आवडलेलं आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही अशा गोष्टी आहेत की म्हणजे जे भावुक करतात. त्यांचे अक्षर सुंदर असूनही ते माझ्याही अक्षराला त्यांनी प्रशंसा दिलेली आहे की सर तुमचंही अक्षर खूप छान आहे आणि माझं जे काम आहे थोडंसं करून देता काय, हे त्यांनी असं म्हटलेलं. त्यावेळेस मला आवर्जून असं वाटेल की मी त्यांचं काम केलं पाहिजे, कारण त्या आईसारख्या होत्या म्हणून त्यांना कधी असं नाही म्हटलं नाही आणि त्यांनी खरोखरच आम्हाला चांगलं प्रेम दिलेलं आहे. एवढंच मी बोलतो. का माझं म्हणजे बोलणं कसं एकदम म्हणजे फास्ट असल्यामुळे त्याच्यामुळं मला काही शब्दांचं कसं म्हणजे लक्षात येत नाही. आणि कसं आता बोलताना म्हणजे मला काही सत्कार मूर्ती ज्या होत्या आपल्या मीनाबाई तायडे
आणि काही आपले म्हणजे जे होते आपल्या म्हणजे माननीय सदस्य मॅडम त्या देशपांडेबाई आणि तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आमच्या मॅडम म्हणजे मुरेकर मॅडम आणि तसेच असलेले आमचे शिक्षक बंधू आणि शिक्षक कर्मचारी आणि शिक्षिका मॅडम आणि म्हणावं असं वाटते का खरंच आजचा म्हणजे निरोप समाजाचा कार्यक्रम जो झालेला आहे तो असं वाटते की पुन्हा अधिक म्हणजे 2 वर्षांनी समोर गेला असता तर चालला असता. हो, कारण माझंही सुद्धा रिटायरमेंट पुढं आहे म्हणून मला आजच असं वाटते बाई म्हणजे रिटायरमेंट झालं बाईचं सेवानिवृत्त झाल्या तर मलाही असं वाटते की माझंही आज सेवानिवृत्त झाल्याचं असं मला भास होते. एवढे बोलून हो बाईचं बाईने कधी मला सांगितलं तर बाईचं काम कधी अडू दिलं नाही. हो, त्या कधीही म्हणजे सांगितलं तर कधी सातत्यानं काम करत राहायचं असा माझा म्हणजे आता मी माझ्याकडून म्हणजे असं म्हणत नाही की माझा स्वभाव आहे. नाही, जे सांगितलेलं ते करावंच लागते आणि करून घ्यावं लागते. म्हणून एवढे बोलून माझे 2 शब्द मी बंद करतो आणि पुढची रजा घेतो. आज दिनांक 31/7/2021 रोजी आमच्या शाळेतील सौ मीनाताई सुभाषराव तायडे सहाय्यक शिक्षिका आज त्या सेवानिवृत्त होत आहे. 1 मार्च 1986 रोजी रुजू झालेल्या आणि आज दिनांक 31/7/2021 रोजी निवृत्त होणाऱ्या एक प्रदीर्घ कालावधी 34 वर्षाचा त्यांनी या ठिकाणी पार पाडला. एका संघर्षात्मक जीवनातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर या शाळेमध्ये त्यांनी जी सेवा दिली खरं विद्यार्थिनी प्रिय त्या या ठिकाणी होत्या आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपल्या कलागुणांना आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्यांना पूर्णपणे त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं न्याय मिळवून दिलं आणि ज्ञानदानाचं हे जे काम आहे हे पवित्र काम आहे त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केलं. आज त्या आमच्या शाळेमधून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना भविष्यातील मी शुभेच्छा देतो. त्यांना निरामय आरोग्य लाभो आणि सुख समाधान शांती आणि आपल्या परिवारात त्या आनंदी राहो ही शुभेच्छा आणि हीच ईश्वराजवळ प्रार्थना. धन्यवाद. मीनाताई तायडे मॅडम आमच्या शाळेतून आज 36 वर्षाच्या प्रभिंग सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा माझा सहवास गेल्या 28 वर्षापासून आहे. मी MCC विभागामध्ये काम करत असताना जे काही माझे मिडल स्कूल हायस्कूलशी जे काही संबंध आले खरोखर त्या विद्यार्थ्यांमध्ये एवढ्या एकरूप व्हायच्या की त्यांना मुलं हे फुलाप्रमाणे वाटायचे आणि त्यांचा जो जीवनपट एकंदरीत पाहिला बालपणापासून तर आजपर्यंतचा खरोखर अथक प्रयत्नातून त्यांनी हे दिवस मिळवलेले आहे. त्यानंतर शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांनाच नाही घडवले तर त्यांनी आपल्या मुलांना पण चांगल्या कर्तृत्ववान घडवलं. खरोखर यापुढील त्यांच्या आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटाची आणि दीर्घायुष्य आणि निरामय जावो हीच सदिच्छा देतो. धन्यवाद. IA सोसायटी परतवाडा द्वारा संचालित IES गर्ल्स हायस्कूल परतवाडा या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती मीनाताई ह्या 1 मार्च 1986ला या शाळेमध्ये नियुक्त झाल्यात आणि तेव्हापासून अविरत 5 वर्ष 4 महिने आणि 30 दिवसपर्यंत त्यांनी या शाळेमध्ये सेवा दिलेली आहे. मी 1990मध्ये 91 या ठिकाणी लागलो आणि मॅडम ह्या 1986मध्ये. तब्बल 1990पासून मी मीनाताई यांच्या संपर्कामध्ये आहे. तेव्हापासून त्या सतत आपण हे करायला पाहिजे,
आपण शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे असा त्यांचा लढा सतत राहत होता आणि त्या पद्धतीने त्या प्रयत्नसुद्धा करत होत्या. असाच एक प्रसंग मला त्यांचा आठवतो, तो म्हणजे असा की शाळेमध्ये सेमी इंग्लिश सुरू करायचं होतं. त्यावेळेस हे सेमी इंग्लिशचे जे विषय आहे, गणित आहे, सायन्स आहे, हे विषय इंग्लिशमध्ये होते. तर हे घ्यायचे कोणी, हा मोठा प्रश्न शाळेसमोर निर्माण झाला होता. अशा वेळेस मीनाताईंनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता मी स्वतः घेऊ शकते असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ते सेमी इंग्लिश सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते विषय घेतले. गणित आणि सायन्स दोन्ही विषय मी चांगल्या पद्धतीने घेऊ शकते कारण की माझे सायन्स होते, अशा पद्धतीने त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितले. आणि तेव्हापासून या शाळेमध्ये सेमी इंग्लिश सुरू झाले. तेव्हा सुरू केलेले सेमी इंग्लिश आजही या ठिकाणी आहे. आज रोजी अ, ब आणि क अशा पद्धतीचे वेगवेगळे वर्ग 5वीपासून तर 10वीपर्यंत इंग्लिश मिडियमचे वर्ग आहेत आणि 4था वर्ग म्हणजे हा मराठी मिडियमचा वर्ग आहे. यासाठी मॅडमनी अतोनात असे प्रयत्न केलेत. या प्रसंगी मी मॅडमच्या विषयी एवढंच सांगू इच्छितो की त्यांची या प्रदीर्घ सेवेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळ होती आणि ही तळमळ त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिली. मॅडमला 2 मुलं आणि 1 मुलगी, हे 3 अपत्य असताना अंजनगाववरून कापूस तळणी आणि त्या कापूस तळणीवरून परतवाडा एवढे अपडाऊन करून त्यांनी यशस्वीपणे मुलांना घडवलं. यावरूनच त्यांची कर्तृत्व, त्यांची हिंमत आणि त्यांचे हार्ड वर्कर आहेत हे त्यातून दिसून येते. अशा या प्रसंगी मी या मीनाताईला आजच्या या दिवशी, निरोप समाराच्या दिवशी एवढंच शुभेच्छा देईल की त्यांचे भविष्यातील जीवन हे सुखी, समाधानी आणि निरोगीमय असे जावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आदरणीय तायडे मॅडमचा निवृत्ती समारंभासंदर्भात म्हणजे मला असं काय बोलावं काही समजतच नाही आहे. ॲक्च्युली काल माझी बहीण ही त्यांची विद्यार्थिनी होती, ती वर्ध्याला असते. मी काल तिला फोन केला, अरे म्हटलं तुझी मॅडम उद्या रिटायर होणार आहे. ती म्हणे काय बोलतं, म्हणे माझं सर्वात जास्त लाड त्याच मॅडम करत होत्या, म्हणे उद्या तू गेल्यानंतर मला त्यांचं बोलणं करून देजो म्हणे. आणि कसं आहे की आमची पण आई नोकरीवर होती, त्याच्यामुळे एका नोकरीवाल्या बाईचा काय काय त्रास असतो हे आम्ही लहानपणापासून भोगलेलं आहे. त्यामुळं ज्या दिवशी असं कोणती शाळेतली मॅडम रिटायर होते तर त्या दिवशी मी असं सारखं म्हणजे मला एकच जाणवते की आज आईचंच रिटायरमेंट चालू आहे. त्या भावनेपोटी कसं आहे की थोडासा भावुक होऊन जातो. मग मी जास्त काही असं मी तसं सांगितलंही होतं की मी बोलू शकणार नाही, पण आग्रहाखातर थोडं बोलत आहे. तर मॅडम तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर आनंदी राहा. सुखात तुम्ही आहातच, पण आता भविष्यामध्ये तुम्ही जे राहिलेलं आहे की मला आज समजलं की तुम्ही खूप छान लिहत होत्या, तर ते लिहा. आणि माझी अपेक्षा आहे की तुमच्या लिखाणाचा कविता संग्रह प्रसिद्ध हो आणि त्याचं मुखपृष्ठ हे मी करेन, माझ्या हातून हो असं मला वाटते. तर ज्याही दिवशी तुमचा कविता संग्रह प्रसिद्ध होईल तर त्याच्यासाठी मुखपृष्ठ हे संदीपचं राहील, आम्ही तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद मॅडम. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे.
स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते,